आता पाहणार आहोत लोकसभेची रणधुमाळी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9। कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा। मंडलिक गटाचा कोल्हापुरात मेळावा, उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह। कोल्हापूरची जागा बदलेल असं मला वाटत नाही, मुख्यमंत्री शिंदे मंडलिक यांची समजूत काढतील। धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया, तर कोल्हापुरात बंड होणार नाही असाही विश्वास। रासपच्या महादेव जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो, पुन्हा भेट घेणार, भेटीनंतर माध्यमांशी बोलणार, जानकरांची माहिती। सदाभाऊ खोत यांच्याकडनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मागणी, रयत क्रांती संघटना महायुतीसोबत, आम्हाला जागा सोडावी, आमची गाव पातळीवरती पकड, खोत यांचा दावा। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा चळवळीचा मतदारसंघ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीनं घटक पक्षाला रयत क्रांती संघटनेला ही जागा सोडावी ही मागणी आणि त्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत। अजित पवार गटाचे बजरंग सोनावणे लवकरच शरद पवारांना भेटण्याची शक्यता। शरद पवार गटाकडनं बजरंग सोनावणे पंकजा मुंडेंना आव्हान देणार असल्याची चर्चा। एमआयएम राज्यात लोकसभेच्या 6 जागा लढणार, औरंगाबाद, धुळे, नांदेड, मुंबई आणि विदर्भातील 2 मतदारसंघात उमेदवार देणार, इम्तियाज जलील यांची माहिती। लोकांची भावना आहे की लोकसभा लढवली पाहिजे, आमदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया। लोकांकडे यंत्रणा असते, मला यंत्रणा आता कळायला लागली आहे असं म्हणत सुजय विखे यांचं नाव न घेता टीका।